बातमी गोंदियातून। गोंदियात लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेण्यात आलाय। 32,873 कुटुंबातील 2हून अधिक महिलांनी लाभ घेतल्याचं कळतंय। लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीत प्रकार उघड झाले। 21 ते 65 वयोगटातील 3,468 लाभार्थ्यांची पडताळणी होणार। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्यातील तब्बल 26 लाख अपात्र लाडक्या बहिणी घेत असल्याचा प्रकार शासनानं केलेल्या पडताळणीत उघडकीस आलाय। तर गोंदिया जिल्ह्यात सुद्धा तब्बल 32,873 कुटुंबात 2 पेक्षा अधिक लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेत असल्याचं उघडकीस येत आहे। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। राकेश रामटेक आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत जोडले गेले आहे। राकेश, काय अधिक माहिती आहे या अपात्र लाडक्या बहिणींसंदर्भात? निश्चितपणे प्रणिता, गोंदिया जिल्ह्यामध्ये जवळपास 32,873 कुटुंबामध्ये 2 पेक्षा लाभार्थी लाडक्या बहिणीच्या जास्त असल्याचे तपासणीमध्ये उघड झालाय। आणि एवढंच नाही तर 21 ते 65 वयोगटातील 3,468 लाभार्थ्यांची पुन्हा तपासणी ही आता लाडक्या बहिणीची होणार आहे। त्यामुळे शासनाने ज्याप्रमाणे योजनेचा लाभ घेणाऱ्या बहिणीचा जो पडताळणीमध्ये उघडकीस आला, त्यामध्ये गोंदिया जिल्ह्यात सुद्धा मोठ्या लाडक्या प्रमाणात लाडक्या बहिणींनी या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसून आले आहे। त्यामुळे आता गोंदिया जिल्ह्यात पुन्हा यांची तपासणी होणार आहे आणि तपासणीनंतर पुन्हा लाडक्या बहिणी किती अपात्र ठरतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे। जी राकेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।